MPSC एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आम्ही देत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण यामधील वर्णमाला भाग 1 यावरती काही महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहे की जे क्वेश्चन्स आधीच्या एक्झाम्समध्ये विचारले गेलेले आहेत किंवा येणाऱ्या कोणत्याही एक्झामसाठी हे क्वेश्चन्स अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काय म्हणतात? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे शब्द, सेकंड ऑप्शन आहे वाक्य, थर्ड ऑप्शन आहे अक्षर आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे शब्द. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला शब्द असे म्हणतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे अक्षर, सेकंड ऑप्शन आहे आवाज, थर्ड ऑप्शन आहे ध्वनी आणि फोर्थ ऑप्शन आहे वर्ण. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वर्ण. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता वर्ण उष्म नाही? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे श, सेकंड ऑप्शन आहे श, थर्ड ऑप्शन आहे स आणि फोर्थ ऑप्शन आहे च. तर आपला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वर्ण उष्म नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे च. च हा वर्ण उष्म नाही. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे, पुढीलपैकी अर्धस्वर कोणता नाही? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे र, सेकंड ऑप्शन आहे ल, थर्ड ऑप्शन आहे व आणि फोर्थ ऑप्शन आहे ठ. तर बघा या प्रश्नाचे उत्तर आहे ठ. ठ हा अर्धस्वर नाही. बाकीचे र, ल, व हे अर्धस्वर आहेत. त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे, ओ हा व्यंजन कोणत्या प्रकारचा आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे कंठ तालव्य, सेकंड ऑप्शन आहे कंठ ओष्ठ, थर्ड ऑप्शन आहे दंत तालव्य आणि फोर्थ ऑप्शन आहे तालव्य. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कंठ ओष्ठ. ओ हा कंठ ओष्ठ प्रकारचा व्यंजन आहे. त्यानंतरचा सहावा प्रश्न आहे, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणेला काय म्हणतात? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे वाक्य, सेकंड ऑप्शन आहे शब्द, थर्ड ऑप्शन आहे अक्षर आणि फोर्थ ऑप्शन आहे भाषा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अक्षर. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणेला अक्षर असे म्हणतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्णमालेत ऱ्हस्व वर्ण किती आहेत? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 4, सेकंड ऑप्शन आहे 5, थर्ड ऑप्शन आहे 6 आणि फोर्थ ऑप्शन आहे 9. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 5. वर्णमालेत एकूण 5 ऱ्हस्व वर्ण आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा 8वा प्रश्न आहे, स्वराचे एकूण किती प्रकार आहेत? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 2, सेकंड ऑप्शन आहे 3, थर्ड ऑप्शन आहे 1 आणि फोर्थ ऑप्शन आहे 4. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 3. स्वराचे एकूण 3 प्रकार आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता वर्ण उष्म वर्ण नाही? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे श, सेकंड ऑप्शन आहे श, थर्ड ऑप्शन आहे स आणि फोर्थ ऑप्शन आहे र. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 र. र हा उष्म वर्ण नाही. श, श, स हे उष्म वर्ण आहेत. 10वा प्रश्न आहे, वर्णमालेत एकूण किती कठोर वर्ण आहेत? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 34, सेकंड ऑप्शन आहे 12, थर्ड ऑप्शन आहे 35 आणि फोर्थ ऑप्शन आहे 13. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 13. वर्णमालेत एकूण 13 कठोर वर्ण आहेत. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी पूर्ण डिटेल स्टडी करावा लागेल वर्णमालेचा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 40, सेकंड ऑप्शन आहे 52, थर्ड ऑप्शन आहे 60 आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 52. मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत स्वरांची संख्या किती आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 14, सेकंड ऑप्शन आहे 12, थर्ड ऑप्शन आहे 16 आणि फोर्थ ऑप्शन आहे 18. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट 14. मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या ही 14 आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 2, सेकंड ऑप्शन आहे 3, थर्ड ऑप्शन आहे 1 आणि फोर्थ ऑप्शन आहे 4. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 2. मराठी वर्णमालेत एकूण 2 स्वरादी आहेत. ऑप्शन नंबर फर्स्ट हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतरचा 14वा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 36, सेकंड ऑप्शन आहे 34, थर्ड ऑप्शन आहे 52 आणि फोर्थ ऑप्शन आहे 48. तर आपला प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 34. मराठी वर्णमालेत एकूण 34 व्यंजने आहेत. त्यानंतरचा 15वा प्रश्न आहे, मूळ मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण होते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 52, सेकंड ऑप्शन आहे 48, थर्ड ऑप्शन आहे 34 आणि फोर्थ ऑप्शन आहे 50. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 48. मूळ मराठी वर्णमालेत एकूण 48 वर्ण होते. त्यानंतरचा 16वा प्रश्न आहे, पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर ओळखा. त्यासाठी ऑप्शन फर्स्ट आहे रू, सेकंड ऑप्शन आहे आ, थर्ड ऑप्शन आहे ई आणि फोर्थ ऑप्शन आहे ए. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट रू. पुढीलपैकी रू हा ऱ्हस्व स्वर आहे. त्यानंतरचा 17वा प्रश्न आहे, पुढीलपैकी दीर्घ स्वर कोणता? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे अ, सेकंड ऑप्शन आहे ई, थर्ड ऑप्शन आहे रू आणि फोर्थ ऑप्शन आहे आ. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 आ. आ हा दीर्घ स्वर आहे, बाकीचे ऱ्हस्व स्वर आहेत. 18वा प्रश्न आहे, भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? त्यासाठी ऑप्शन नंबर फर्स्ट आहे ऱ्हस्व, ऑप्शन नंबर 2 आहे दीर्घ, थर्ड ऑप्शन आहे विजातीय आणि फोर्थ ऑप्शन आहे संयुक्त. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 विजातीय. भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. त्यानंतरचा 19वा प्रश्न आहे, कोणता वर्ण महाप्राण आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे प, सेकंड ऑप्शन आहे ळ, थर्ड ऑप्शन आहे स आणि फोर्थ ऑप्शन आहे ह. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ह. ह हा वर्ण महाप्राण या वर्णामध्ये येतो. तर ऑप्शन नंबर 4 याचे उत्तर आहे. त्यानंतरचा 20वा प्रश्न आहे, मराठी भाषेत कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे ळ, सेकंड ऑप्शन आहे रू, थर्ड ऑप्शन आहे ए आणि फोर्थ ऑप्शन आहे उ. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नंबर फर्स्ट ळ. मराठी भाषेमध्ये ळ या वर्णाला स्वतंत्र वर्ण मानला जातो. तर त्यानंतरचा 21वा प्रश्न आहे, मराठी भाषेत संयुक्त व्यंजने कोणती आहेत? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे ए, ऐ, सेकंड ऑप्शन आहे क, ख, थर्ड ऑप्शन आहे य, र आणि फोर्थ ऑप्शन आहे क्ष, ज्ञ. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नंबर 4 क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजने आहेत. त्यानंतरचा 22वा प्रश्न आहे, कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्णात होतो? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे क वर्ण, सेकंड ऑप्शन आहे प वर्ण, थर्ड ऑप्शन आहे त वर्ण आणि फोर्थ ऑप्शन आहे ट वर्ण. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट क वर्ण. क वर्ण याचा उच्चार कंठाजवळ होतो. त्यानंतरचा 23वा प्रश्न आहे, क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान कोणी दिले? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे दादोबा, सेकंड ऑप्शन आहे दामले, थर्ड ऑप्शन आहे सबनीस आणि फोर्थ ऑप्शन आहे चिपळूणकर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सबनीस. सबनीस यांनी क्ष आणि ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान दिलेले आहे.
त्यानंतरचा 24वा प्रश्न आहे, तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने कोणती आहेत? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे क, सेकंड ऑप्शन आहे च, थर्ड ऑप्शन आहे छ आणि फोर्थ ऑप्शन आहे ख. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 च. तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजन हे पर्यायांपैकी च आहे. 25वा प्रश्न आहे, विसर्ग हा कोणता वर्ण आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे तालव्य, सेकंड ऑप्शन आहे ओष्ठ्य, थर्ड ऑप्शन आहे कंठ्य आणि फोर्थ ऑप्शन आहे दंत तालव्य. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कंठ्य. विसर्ग हा कंठ्य प्रकारचा वर्ण आहे. ह्याचे ऑप्शन नंबर 3 आलेले आहे. त्यानंतरचा 26वा प्रश्न आहे, दोन विजातीय स्वर एकत्र येऊन कशाची निर्मिती होते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे संयुक्त व्यंजन, सेकंड ऑप्शन आहे संयुक्त स्वर, थर्ड ऑप्शन आहे ऱ्हस्व स्वर आणि फोर्थ ऑप्शन आहे दीर्घ स्वर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 संयुक्त स्वर. दोन विजातीय स्वर एकत्र येऊन संयुक्त स्वराची निर्मिती होते. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, म हे व्यंजन कोणत्या प्रकारात येते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे तालव्य व्यंजन, सेकंड ऑप्शन आहे सजातीय स्वर, थर्ड ऑप्शन आहे अनुनासिक आणि फोर्थ ऑप्शन आहे अघोष वर्ण. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अनुनासिक. म हे व्यंजन अनुनासिक या प्रकारामध्ये येते. ऑप्शन नंबर 3 याचे उत्तर आहे. 28वा प्रश्न आहे, ए हे काय आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे जोडाक्षर, सेकंड ऑप्शन आहे संयुक्त व्यंजन, थर्ड ऑप्शन आहे द्वित आणि फोर्थ ऑप्शन आहे संयुक्त स्वर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 संयुक्त वर्ण स्वर. ए हे संयुक्त स्वर आहे. त्यानंतरचा 29वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वर्ण कंठ्य वर्ण आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे क, सेकंड ऑप्शन आहे च, थर्ड ऑप्शन आहे द आणि फोर्थ ऑप्शन आहे प. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट क. क हे कंठ्य वर्ण आहे. त्यानंतरचा 30वा प्रश्न आहे, क हे कंठ्य वर्णामध्ये येते. 30वा प्रश्न आहे, म या वर्णाचे स्थान कोणते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे कंठ, सेकंड ऑप्शन आहे ओठ, थर्ड ऑप्शन आहे तालू आणि फोर्थ ऑप्शन आहे मूर्धा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ओठ. क या वर्णाचे स्थान ओठ यामध्ये येते. म या वर्णाचे स्थान. तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्त्वाचे असे मराठी व्याकरणामधून 30 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी महत्त्वाचे क्वेश्चन्स पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून साईडचे बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन भेटून जातील. आणि तुम्ही असंच आपल्या चॅनलसाठी सपोर्ट देत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.